तुमचं बँकेत खातं असेल तर लगेच सावध व्हा. एका रात्रीत 10 लाख लोकांचे पैसे गायब झालेत. तुम्हाला खोटं वाटेल, पण अचानक एक फोन आला आणि तो उचलल्यानंतर बँक खात्यातले सगळे पैसे एका झटक्यात गायब झाले. सुरुवातीला ही बातमी कोणालाच खरी वाटली नाही, पण जेव्हा 3 घटना समोर आल्या त्याने सगळ्यांचा विश्वास बसलाय. पहिली घटना नाशिकमध्ये घडली, जिथे एक महिला रात्री घरात काम करत असताना तिला एक अनोळखी कॉल आला. तिने तो फोन उचलला आणि तिचं खातं काही मिनिटात रिकामं झालं. आज ती महिला बँकेच्या पायऱ्यावर रडत आहे. तिचे पैसे परत मिळाले नाहीयेत. दुसरी घटना मुंबईतल्या अत्यंत हुशार व्यापाऱ्यासोबत घडली. सुरुवातीला त्याला फोन आला, त्यानं तो कॉल दुर्लक्षित केला, पण पाठोपाठ 3 वेगळ्या नंबरवरून सारखेच कॉल आल्यामुळे अखेर त्यानं तिसरा कॉल उचलला आणि काही क्षणात त्याच्या सगळ्या व्यवसायाचे अख्खे पैसे गायब झालेत. तर तिसरी घटना सुशिक्षित नामांकित डॉक्टरांच्या बाबतीत घडली. मोबाईल सायलेंटर होता, त्यांनी तो फोन उचललाच नाही, पण शेवटी एक असा नंबर दिसला की तो फोन उचलण्यापासून ते स्वतःला रोखू शकले नाही आणि त्यांची अख्ख्या आयुष्यभराची कमाई एका क्षणात उडाली. या 3 अशा घटना आहे की ज्या ऐकताच संपूर्ण देशात हाहाकार उडाला. एक फोन येतोय आणि तो फोन उचलल्यानंतर थेट पैसे गायब होतात. आणि 3 असे नंबर आहेत, त्या 3 नंबरवरूनच हा कॉल आलाय आणि ज्यामुळे अक्षरशः लोकांच्या बँक खात्यावर डल्ला मारला गेलाय. 3 असे नंबर जे आता सरकारनं जारी केले आहेत. सरकारने 3 नंबरची यादी आता जाहीर केली. 3 अशा घटना आहेत की ज्या फक्त प्रकाशात आल्या, पण त्या प्रकाशात आल्यानंतर संपूर्ण देशामध्ये 10 लाखांहून अधिक लोकांचं नुकसान एका रात्रीत झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे. यामध्ये कॉमन सापडले ते 3 नंबर. हे 3 नंबर असे आहेत की ज्या नंबरवरून कॉल जर आला आणि तो चुकूनही जरी उचलला तरी एका खात्यात अक्षरशः एका झटक्यात अख्खं खातं रिकामं होतंय. बँकेत गेल्यानंतर देखील पुढे काहीच होत नाही, कारण की बँकही काही करू शकत नाही, कारण की या ऑनलाईन सायबर चोरांनी अशी पद्धत शोधली आहे की ज्याच्या पुढे बँका देखील आता हतबल झाल्यात. मग नेमकं या तिघांना नेमकं काय चूक केली होती? सुशिक्षित लोकही याच्या जाळ्यात कसे काय अडकतात आणि नुसता फोन येऊन कसं काय बँक खातं साफ होतं? सरकारनं कोणते 3 असे नंबर सांगितलेले आहेत की ते अजिबात उचलायला नाही सांगितलेत? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. एका फोनच्या माध्यमातून एका रात्रीत लाखो रुपयांचे करोडो रुपये गायब. 3 असे नंबर सरकारनं जारी केलेत की जे नंबर तुम्हाला अगदी जवळचे वाटतात. अनेकदा हे नंबर स्क्रीनवर आले की आपल्याला वाटतं एखाद्या आईचा फोन असेल, भावाचा असेल, बहिणीचा किंवा मुलाचा, असा भास होतो. पण या नंबर खाली, या नंबरच्या आतमध्ये जे सायबर भामटे बसलेले असतात, तर त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अक्षरशः तुमच्या बँक खात्यातले पैसे एका क्षणात गायब होतात. कुणी काहीच करू शकत नाही, पण अक्षरशः सगळ्या लोकांचं याच्यामध्ये नुकसान होतंय. आता अनेक सुशिक्षित नागरिकांना असं वाटतं की आम्ही कोणतीही बँक जेव्हा आम्हाला माहिती मागते किंवा आम्ही OTP कधी शेअर करत नाही, कुठल्या लिंकवर क्लिक करत नाही, मग नुसता फोन येऊन कसे काय पैसे जातील? तर लक्षात घ्या, हे जे ठग आहेत तर हे नवीन पद्धती शोधत असतात आणि ही जी नवीन पद्धत शोधली आहे त्याच्यामध्ये अक्षरशः सुशिक्षित लोक देखील बळी पडलात. पण 3 अशा घटना महाराष्ट्रात घडल्या की ज्याच्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलाय आणि ज्यामुळे सरकारनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या लोकांसाठी हे नंबर जारी केले. पहिली घटना नाशिकची घडली होती. आता या पहिल्या घटनेमध्येच पहिला नंबर उघडकीस आला होता. नाशिकमध्ये एक मध्यमवर्गीय महिला जी एका कंपनीमध्ये काम करत होती, तिनं मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून सुमारे 2,30,000 रुपये बँकेत साठवले होते. खरं तर ही घटना ज्यावेळेस उघडकीस आली त्यावेळेस पहिला नंबर उघडकीस आलेला आहे. दुसऱ्या घटनेने दुसरा नंबर आणि तिसऱ्या घटनेत तिसरा नंबर. आता रात्रीचे 8:30 वाजलेले. ती महिला स्वयंपाक घरात काम करत होती. तिच्या मोबाईलवर कॉल आला. स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरच्या सुरुवातीला तिला ओळखीचं काहीतरी वाटलं. तिने तो मोबाईल उचलला नाही, पण नंतर पुन्हा एकदा कॉल आला आणि मग तिने घरी गडबडीच्या कामाच्या निमित्तानं तो कोड न पाहताच नीट फोन उचलला. आता ती हॅलो म्हणाली. लक्षपूर्वक ऐका, पलीकडून कोणीच बोलत नव्हतं, केवळ शांतता. हलकाचा श्वासोच्छवासाचा आवाज येत होता. महिलेनं 2दा विचारलं, कोण बोलतंय? पण समोरून काहीच न उत्तर आल्यानं तिनं अवघ्या 10 सेकंदात तो कॉल कट केला. तिला वाटलं कदाचित चुकून कॉल लागलेला असावा, पण कॉल कट होताच 5 मिनिटाच्या आत तिच्या फोनवर बँकेचा मेसेज आला की बँक खात्यातून 1 रुपया कापला गेला. आता 1 रुपया कापला गेला म्हटल्यावर तिनं अक्षरशः तिला वाटलं चला जाऊ दे, 1,000 रुपये कट झाला असेल. ती जर इथं सतर्क झाली असती तर तिचे 2,30,000 वाचले असते, पण तिने दुर्लक्ष केलं. त्यानंतर दुसरा मेसेज आला 50,000चा, 15 मिनिटांनी 70,000चा आणि त्यानंतर 2 लाखाचा मेसेज आला.
बँकेत ती गेली आज सकाळी, तेव्हा त्यांनी सांगितलं की काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तू फोन उचलला आणि त्याच्या माध्यमातून तुमचा डेटा लीक झाला. 2 दिवसापूर्वी ही घटना घडली होती. खरं तर हा पहिला मोठा धक्क्याचा इशारा होता, जिथे पहिला नंबर उघडकीस आला. पण ही खरं तर सुरुवात होती, कारण की अजून 2 नंबर येणं बाकी होतं. खरं तर या महिलेची घटना 2 दिवसापूर्वी घडली. नंबर जारी करण्यात आले, पण लोकांना फक्त एकच नंबर माहिती होता, पण आणखी 2 नंबर उघडकीस येणार होते. मग त्या महिलेचा नेमका तो नंबर कोणता होता, की तो नंबर आल्यावर उचलायचा नाहीये, हे समजून घेण्याआधी आपल्याला दुसरी घटना जाणून घ्यावी लागेल. ती मुंबईमधल्या एका व्यापाऱ्याची, ती अधिक चक्रावून टाकणारी आहे. आता हा व्यापारी आर्थिक व्यवहारामध्ये अत्यंत चोख आणि हुशार होता. दुपारी ऑफिसला कामामध्ये असताना त्याला अक्षरशः 1-2 मिस कॉल आले. परंतु त्याला असं वाटलं की आधीचे कॉल त्याला वाटले फेक कॉल असतील, पण तिसऱ्यांदा एक असा नंबर आला की त्याला वाटलं हा आपल्या जवळचा. व्यापाऱ्याला वाटलं की मालाची डिलिव्हरी किंवा ट्रान्सपोर्ट कंपनीचा कॉल असावा. त्याने फोन उचलला. समोरच्या व्यक्तीने आपण कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचं भासवलं. तुमचं महत्त्वाचं पार्सल अडकलं आहे. आता ही जी माहिती आहे, तर ही माहिती साधारणपणे तो 2 मिनिटं फोनवर बोलला होता, पण अक्षरशः काही मिनिटांमध्ये तो फोन कट झाला आणि त्याचं देखील अख्खं बँक खातं साफ झालं. आता हा इथे सापडला तो दुसरा नंबर. पण तिसरी घटना सुशिक्षित डॉक्टरांच्या बाबतीत झाली. तिसरी घटना, आता जे लोक हुशार आहेत, जे स्वतःला आता अक्षरशः खूप जास्त शिकलेले आहेत आणि ज्यांना या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस आहे, पण असे लोकही अडकू शकतात, कारण की ठगांनी ती नंबर अशा पद्धतीने निवडलेले आहेत की ते तुम्ही उचलल्याशिवाय राहू शकत नाही. डॉक्टर साहेब एका गंभीर रुग्णाची तपासणी करत होते, तेव्हा मोबाईल सायलेंटवर होता आणि त्यांनाच अचानक एक नंबर झळकला. डॉक्टरांना वाटला अनोळखी नंबर, पण त्यांनी तो उचलला नाही. पण अचानक अनेक वेळा फोन आल्यानंतर त्यांना एक असा नंबर दिसला, तो त्यांना वाटला हा घरचा आहे. त्यांनी तो उचलला आणि फोन अक्षरशः त्या ठिकाणी उचलला गेल्यानंतर त्यांचं देखील पैसे कट झाले होते आणि अक्षरशः तिथून पुढे त्यांनी ताबडतोब तक्रार केली, पण काहीच करता आलं नाही. तर हे धोकादायक 3 नंबर जे आहेत, तर या 3 घटनांमधून उघडकीस आलेले आहे आणि जे संपूर्ण देशातल्या लोकांसाठी आता जारी करण्यात आले. जर तुमचं खातं असेल आणि खात्याला जर मोबाईल नंबर लिंक केलेला असेल, तर लक्षपूर्वक हे 3 नंबर पहा, कारण की या 3 पैकी कोणताही नंबर आला तर तो अजिबात उचलू नका, अन्यथा तुमचं होत्याचं नव्हतं होईल, सगळे पैसे त्या ठिकाणी कट होतील. तर पहा आता काय झालंय, सरकारने असं सांगितलंय की पॅटर्न सांगितलाय. संशयास्पद आंतरराष्ट्रीय कोड ही पहिली कॅटेगरी आहे. आता लक्षात घ्या, बऱ्याचशा वेळा काय असतो, 10 अंकी नंबर असतो आणि त्याच्या पुढे अधिक म्हणजे अधिकचं चिन्ह असतं, प्लस आणि 2 आकडे किंवा 1 आकडा लिहिलेला असतो. आता लक्षात घ्या, भारताचा आंतरराष्ट्रीय कोड आहे +91 किंवा +91. आता हा अधिकृत कोड सोडून जर तुम्हाला +92, +93, +44 किंवा +84 किंवा +1 अशा प्रकारचे अनपेक्षित विदेशी कोड दिसत असतील, तर हे कॉल चुकूनही उचलू नका. +91 असेल तरच तो नंबर उचला, अन्यथा उचलू नका. त्याचबरोबर अशा प्रकारचे जे कॉल येतात, तर बऱ्याच वेळा ते +91 वरून येऊ शकतात, पण जास्तीत जास्त हे जे कॉल्स असतात, तर हे बाहेरच्या देशातल्या कोडवरून येत असतात. त्यामुळे बँकेने तसेच सरकारने स्पष्टपणे सांगितले की +91 सोडून आलेले जे कॉल आहेत, तर ते उचलू नका. आणि +91 वरून जे उचललेले जरी कॉल असतील, जे भारतातले जरी असतील, तरी बँकेने सांगितलेल्या सूचनांचं पालन करा. जसं की एखादा व्यक्ती म्हटला मी बँकेचा अधिकारी बोलतोय, तर बँक अधिकारी कधी डिटेल विचारत नाही किंवा ते जे OTP विचारत नाही, पिन विचारत नाही. तर हे जे महत्त्वाचे ज्या गोष्टी असतात, तर त्या तुम्हाला माहीतच आहे, तर त्याची काळजी घ्यायची आहे. पण इंटरनॅशनल नंबर म्हणजे +91 सोडता कुठलाही नंबर जरी आला म्हणजे सुरुवातीला, तर तो अजिबात उचलू नका. आणि जर यदाकदाचित तुमच्यासोबत अशी फसवणूक झाली, तर एक राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन आहे 1930. 1930 हा जो नंबर आहे, याच्यावर कॉल करा, तुमची तक्रार नोंदवा. जितक्या लवकर तक्रार नोंदवणार, तितक्या लवकर कारवाई होऊन तुमचे पैसे तुम्हाला मागे मिळू शकतात. ही होती माहिती. कशी वाटली माहिती नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.